and fasten your seatbelt. The cabin lights will be dimmed for takeoff and landing. Please use the light in the panel above should you wish to move. हॅलो, आता आम्ही लँड करतोय दुबईला आणि इथे तुम्हाला बघा सगळीकडे डेझर्ट दिसतं सगळीकडे. सो आता आपण दुबई एअरपोर्टवरती आहोत आणि तुम्हाला दिसतंय की आम्ही बिलकुलसुद्धा चालत नाही आहे. इथे सगळीकडे एलिव्हेटर्स आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे चालायची गरजच नाही आहे. आणि तुम्हाला एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवरती जायला इथे मोनोरेल्स आहेत. खूप सुंदर आणि खूप मोठं एअरपोर्ट आहे दुबईचं. वेलकम टू माय चॅनल. तर आपण मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं होतं की मी एअरपोर्टवरती आम्ही सगळे होतो आणि एअरपोर्टवरून जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा आम्हाला काही मूवमेंट शूट करता आले नाही, म्हणून आता मी हॉटेलमध्ये आली आहे आणि आता आम्ही क्रूजला जाणार आहोत. आणि हा बघा, हा आहे माझा फायनल लुक. कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वाव, सिस्टम तर ऑफ आहे आणि so beautiful, so elegant, just looking like a wow. Just looking like a wow. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आणि आता आम्ही निघालोय क्रूजला. ॲक्च्युली हा आमचा फर्स्ट डे होता, म्हणजे आम्ही या दिवशीच लँड झालोय आणि नंतर आम्ही हॉटेलवरती गेलो, थोडंसं रेस्ट केलं आणि नंतर रेडी झालो आणि लगेच क्रूजसाठी निघालेलो. आणि तिथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रोड्स आहेत दुबईचे आणि खूप सुंदर कार्स आहेत. आणि तुम्हाला या रोड्सवरती एकही टू व्हीलर दिसणार नाही, बिकॉज इथे दुबईमध्ये टू व्हीलर्सच नाही आहेत असं आपण म्हणू शकतो. खूप रेअरली टू व्हीलर्स दिसतात आणि त्यासुद्धा फक्त डिलेवरीसाठी असतात. म्हणजे झोमॅटो डिलेवरी वगैरे असते आपल्याकडे, तसे तिथे यांची वेगळी डिलेवरीज असतात. तर त्या डिलेवरीसाठी फक्त इथे टू व्हीलर्स वापरतात, बाकी यूजच नाही आहे इथे टू व्हीलर्सचा. सगळ्या फक्त बसेस, कार्स असंच सगळं दिसेल तुम्हाला. आणि आता आम्ही इथे क्रूजवरती पोहोचलेलो होतो, म्हणजे क्रूज जिथे आहे त्या लोकेशनवरती पोहोचलो होतो. आणि या क्रूजेसला वेगवेगळी नावं होती, म्हणजे एक होतं द मरीना क्रूज, अजून काही वेगळी नावं होती. आमचं तरी क्रूजचं नाव होतं द मरीना क्रूज असं होतं. माहीत नाही आय एम प्रोनाऊन्सिंग इट राईट ऑर नॉट, बट असंच काहीतरी होतं. AC हे वरती टॉप. खूपच कूल आहे बाबा. नॉन AC आहे ना वरती आपलं. थर्टी ग्रुप. स्टाईल बघण्यासाठी व्हिडिओ काढतोय. सो आम्ही आता क्रूजमध्ये सगळे बसलेलो होतो, सगळे सेटल झालो होतो आणि हा आमचा सगळा ग्रुप होता.
ज्यांच्यासोबत आम्ही पुढचे काही दिवस पूर्ण दुबई फिरणार होतो. आणि खूप अमेझिंग ग्रुप होता हा, म्हणजे लिटरली आम्हाला खूप मजा आलेली या सगळ्या लोकांसोबत. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी क्रूजमध्येच डिनर केलं. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर आम्हाला इतकं जास्त नाही आवडलं, बिकॉज महाराष्ट्रीयन लोकांना कसं झणझणीत आणि तिखट खायची सवय असते आणि दुबईमध्ये सगळं जसं फिकं फिकं लागत होतं. बट इट वॉज ओव्हरऑल फाईन, म्हणजे इतकं पण असं जेवलंच जाणार नाही असं नव्हतं, ओके होतं. आणि आत्ता इथे दुबईचा जो ट्रेडिशनल डान्स आहे त्यांचा, तो त्यांनी आम्हाला दाखवला. त्या क्रूजवरतीच तो डान्स होता आणि खूप सुंदर डान्स होता हा त्यांचा. सो डिनर वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप मस्त डान्स केला आणि खूप एन्जॉय सुद्धा केलं. अरे तू पण नाच ना, अरे नाच ना, अरे So that's how we ended our day. Thank you for watching this vlog.